काल परवा आपण ऐकलं असेल की मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी मोठं उपोषण चालू आहे त्यांचं. तर एकीकडे आमचा ओबीसी समाज देखील आरक्षणासाठी भांडत आहे की आमचं जे 27% आरक्षण आहे ते राहिलं पाहिजे. अशा धनगर समाज देखील भांडतोय की आम्हाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे. असे वेगवेगळे समाज या ठिकाणी आरक्षणासाठी लढाई करत आहेत. पण खऱ्या अर्थानं मित्रांनो, मी आपल्या सर्वांना सांगेन, हे समाज ज्या ठिकाणी ज्या अर्थी हे उपोषण करतायत, संघर्ष करतायत, ह्याचं एकमेव कारण आहे की आपल्या समाजातील गोरगरिबी मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. परंतु मी आपल्या सर्वांना सांगेन की या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण चालू होतं. या ठिकाणी ओबीसीचे अनेक नेते हे आपल्या आरक्षणाला धक्का लागून येऊन बसले होते. अशा वेळेला या सरकारने 2 मोठे शासन निर्णय पारित केलेत. त्यामध्ये पहिला एक शासन निर्णय असा आहे, मगाशी या ठिकाणी मानसीताई भोसले आपल्या भाषणामध्ये बोलल्या की या ठिकाणी जवळजवळ 61,000 शाळा, आपल्या महाराष्ट्रातल्या 61,000 शाळा ज्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आहेत, या 61,000 शाळा बंद करण्याचा घाट या शासनानं घातलेला आहे. आणि हा घाट इतपत थांबत नाही. तर ह्या शाळा ह्या धनदांडग्यांच्या मोठमोठ्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचं काम हे शासन करत आहे. या ठिकाणी या शाळा ज्यामध्ये आज आपल्या मुलांना कपड्यांपासून ते पोषणापर्यंत सगळ्या गोष्टी फुकट मिळतात, पुस्तकं फुकट मिळतात, आज तुमच्या आमच्या कुटुंबातील गोरगरिबांची मुलं या शाळेमध्ये शिकतात. अशा शाळा ह्या धनदांडग्यांच्या घशात घालण्याचं काम हे शासन करत आहे. खऱ्या अर्थानं ह्या शाळा 61,000 शाळा बंद होणार आहेत. ह्या बंद होऊन इथं खाजगी शाळा होणार आहेत. आणि मग ह्या शाळेमध्ये जे शिक्षक घेतले जातील हे तुमच्या आम्हाला ज्या आरक्षणामधनं ज्या जागा आहेत त्यातून नाही, कारण की इथं रोस्टर चालणार नाही. या खाजगी शाळा आहेत, या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या आरक्षणाचा उपयोग होणार नाही. म्हणजे या 61,000 शाळांमध्ये जे काही शिक्षक काम करतील ते फक्त खाजगी ह्याच्यामधून करतील. मग त्या ठिकाणी तुमच्या आमच्या आरक्षणाचा उपयोग होणार नाही. शिवाय वेठबिगारी म्हणजे कमी पैशात, म्हणजे आज जे शिक्षक या ठिकाणी चांगला पगार घेतात, त्यांचं चांगल्या पद्धतीने कुटुंब चालतं, ते भविष्यातील आपली जी मुलं D.Ed. B.Ed. झाले ती कमी पैशात ते राबून घेणार. शिवाय आपल्याला देखील त्या शाळेमध्ये डोनेशन देऊन तुमच्या आमच्या मुलांना शिक्षण घ्यायची वेळ येणार आहे. दुसरा मागाशीच मुद्दा प्रतापराव शिंदेंनी मांडला की तहसीलदारापासून ते खालपर्यंत जी सगळी यंत्रणा आहे, शासकीय यंत्रणा आहे, त्यामध्ये सगळी पदं ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरली जाणार आहेत. मग ही जर कॉन्ट्रॅक्ट बेसवर सगळीच पदं शासन भरणार असेल तर मग आम्हाला या आरक्षणाचा उपयोग काय? या सगळ्या गोष्टींचा आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. छत्रपती शिवरायांच्या नावावर हे लोक राजकारण करतात. 7 वर्षापूर्वी जेव्हा मोदी निवडून आले तेव्हा आपल्या अरबी समुद्रामध्ये त्यांनी भव्य असं शिवस्मारक करणार असं त्यांनी जाहीर केलं. त्यासाठी प्रामुख्याने भांडणारे आमदार विनायक मेटे आज आपल्यामध्ये हयात नाहीत, परंतु त्या ठिकाणी त्यांनी शिवस्मारक म्हणून जलपूजन केलं. परंतु आज देखील त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम हे झालं नाही. अशा प्रकारची निश्चितपणे शोकांतिका आपल्याला आहे. मगाशी प्रतापराव शिंदेंनी सांगितलं की गेले 2 ते 3 वर्ष, कारण की अनेक विकास कामांवर अपयशी ठरलेले सरकार, अनेक कामांवर अपयशी ठरलेले सरकार आज सगळ्यात मोठं पुन्हा एकदा हिंदुत्वाचं कार्ड पुढं करतं आहे. आणि हे हिंदुत्वाचं कार्ड पुढं करताना हिंदू मुस्लिममध्ये कशी दंगल होईल, कशा पद्धतीने एकमेकांच्या भावना पेटून पुन्हा धार्मिक दंगली होतील, अशा प्रकारचे प्रयत्न हे सरकार करतं आहे. काल आत्ताच या ठिकाणी मला वाटतं 1-2 दिवसावर येऊ ठेपलेला नवरात्र हा उत्सव आहे. आपल्या ह्या उत्सवामध्ये कोकणामध्ये विशेषतः आपल्या सर्व जाती धर्माचे मंडळी सण कोणताही असू दे, शिमगा असू दे, दिवाळी असू दे किंवा इतर कोणताही सण असू दे किंवा ईद असू दे, या सगळ्या सणामध्ये आपले सर्व धर्मीय एकत्र आपण जातो, प्रत्येकाच्या सणामध्ये सहभागी होतो, प्रत्येकाच्या सुखदुःखात आपण सहभागी होतो. अशा एक धार्मिक एकोपाचं वातावरण आपल्या कोकणामध्ये आहे. परंतु परवाच मी ऐकलं की भाजपने असा एक अजेंडा काढला आहे की ह्या दांडियामध्ये फक्त जे नाचण्याकरता की कार्यक्रमात सहभागी फक्त हिंदू होऊ शकतात. तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये जे लोक सहभागी होतील त्यांचं तुम्ही आधार कार्ड बघा आणि जर ते हिंदू असतील तरच त्यांना कार्यक्रमात घ्या. अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण हे या ठिकाणी मोदी सरकार करते. आणि मग ह्या बरोबरीनं महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर जे सरकार मिंद सरकार आहे की ज्या सरकारमध्ये शिवसेनेने ज्यांना मोठं केलं, कोण चहावाला होता, कोण टपरीवाला होता, कोण एखाद्या कंपनीच्या गेटवर सिक्युरिटी गार्ड होता, अशा लोकांना ज्या शिवसेनेनं मोठं केलं, ज्या बाळासाहेबांनी मोठं केलं, अशी लोक सत्तेपोटी किंवा
आपण कमवलेला काळा पैसा वाचवण्याकरता शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून हे मिंदेगडाबरोबर जाऊन सत्तेमध्ये सहभागी अशी जी मंडळी आहे त्या मंडळींना देखील आज खऱ्या अर्थानं आपण जागा दाखवण्याची वेळ आहे. खरं तर आपण पाहिलं असेल की कोरोनाच्या काळामध्ये जे काम सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात जे काम केलं त्याची जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतलीच, पण परत भारतामध्ये ज्या सगळ्यात टॉपचे मुख्यमंत्री म्हणून एक वेळ नव्हे, दोन वेळ नव्हे, तब्बल 5 वेळ ज्यांचा सन्मान झाला. कोरोनासारख्या भयानक स्थितीमध्ये देखील ज्यावेळेला उत्तर प्रदेशामध्ये गंगेमधून प्रेतं वाहत होती, काही ठिकाणी रस्त्यावर प्रेतं जाळली जात होती, अशा स्थितीमध्ये एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कुठली गोष्ट घडली नाही. परंतु मी आपल्याला काल परवा या मिंदेगडाचे एक मंत्री आहेत ज्यांनी मागच्या वेळी सांगितलं होतं की खेकड्याने धरण फोडलं. त्या मंत्र्यांनी एक असं विधान केलं की तुम्ही सर्वांनी टी व्हीच्या माध्यमातून पाहिलं असेल की गेले काही दिवसामध्ये मग ठाणे असू दे किंवा काल परवाचं मला वाटतं नांदेड असू दे, अशा अनेक ठिकाणी निरपराध माणसं मारली जात आहेत. जी शासकीय रुग्णालय आहेत अशा रुग्णालयामध्ये अपुऱ्या व्यवस्थेमुळे, अपुऱ्या औषध साठ्यामुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडत आहेत. आणि मग ह्या ठिकाणी आरोग्यमंत्री निर्लज्जपणे सांगतात की ही जबाबदारी माझी एकट्याची नाही तर पूर्ण मंत्रिमंडळाची आहे. म्हणजे हे किती अपयशी आणि किती निर्दयी सरकार आहे आपण या गोष्टीमध्ये आपण पाहू इच्छितो. सगळ्यात तुम्हाला मी सांगेन की आता गेले 2 वर्ष, जवळजवळ 1.5 वर्ष व्हायला आले. ह्या मार्चमध्ये मला वाटतं 2 वर्ष होत आहेत रोहनजी आपण या ठिकाणी जिल्हा परिषदचा आणि पंचायत समितीचा कारभार संपलेला. कारण की हे BJP सरकार असू दे किंवा मिंदे सरकार असू दे, यांना नक्की माहिती आहे की या ठिकाणी ही जनता जी आहे ती आपल्याला कधी स्वीकारत नाही आहे. आज जर त्यांनी वेगवेगळ्या एजन्सीमार्फत जे जनमत घेत आहेत त्या जनमतामध्ये आपण जर पाहिलं तर हे सरकार अपयशी आहे किंवा या सरकारला बहुमत मिळणार नाही हे त्यांना नक्की माहिती आहे. आणि खऱ्या अर्थानं वरची सत्ता नसल्यामुळे खाली त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या माध्यमातून इतर पक्षांना लोकांचं काम करता येऊ नये जोपर्यंत आपल्याला शाश्वती मिळत नाही विजयाची. त्यामुळे असे अनेक जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला परवा वाटतं की खासदार आमचे राऊतसाहेब यांनी सांगितलं की भारतामध्ये विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये ते चर्चा करताना सांगितलं की लोकांना पटलंच नाही की 2 वर्ष या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगराध्यक्ष नाही आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष नाही आहेत, परंतु फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं काम या ठिकाणी हे सरकार चालवतं आहे. कारण त्यांना नक्कीच माहिती आहे की जनमानसामध्ये आपल्याला बहुमत नाही आहे. अशा प्रकारचं त्यांनी काम चालवलं आहे. विशेषतः पुन्हा एकदा परिवर्तनाची लाट जोरात सुरू झालेली आहे. आजच सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे सर्व शिवसैनिकांसाठी कोंडमाळ्याची आज निवडणूक झाली सरपंच पदाची. आणि त्यामध्ये जी राष्ट्रवादीकडे असणारी ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायत पुन्हा एकदा आपण शिवसेनेचा भगवा आपण फडकवलेला आहे. मला माहिती आहे आपल्याला शेठचं भाषण ऐकायचं आहे, पण एक दोन किस्से मी या ठिकाणी शेठच्याच विषयी सांगणार आहे. कारण की इथले देखील आमदार आज या ठिकाणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर गेलेले आहेत. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी शिवसेनेला संधी मिळणार आहे. या ठिकाणी शिवसेनेचा पुन्हा एकदा आमदार चिपळूण संगमेश्वर विधानसभेला मिळणार आहे आणि पुन्हा एकदा भगवा निश्चितपणे फडकणार आहे. परंतु मी हे सांगत असताना नक्की आपल्याला एक सांगेन ही सर्व मंडळीचा कांगवा आमच्याबरोबर असणारे आजी माजी आमदार, आमच्या या भागातले अनेक काही पदाधिकारी सांगतात की आम्ही विकासासाठी गेलो, आम्ही कामासाठी गेलो. खऱ्या अर्थाने या भागाचा, या कोकणाचा विकास जर कोणी केला असेल तर ती फक्त शिवसेना आणि शिवसेना आहे. परंतु मी आपल्याला सांगेन की खऱ्या अर्थानं शिवसेनेचा आवाज म्हणून विधानसभेमध्ये आपण जर पाहिलं ते 16 आमदार आहेत. या आमदारामध्ये खऱ्या अर्थानं शिवसेनेचा आवाज म्हणून जर कोण असेल विधानसभेत असतील किंवा खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची बाजू कोण मांडत असतील ते एकमेव नाव आहे ते म्हणजे भास्करराव जाधव. आणि ह्या भास्करराव जाधवांबरोबर असं अनेक जणांचा ज्या पद्धतीने जे बोलतात, मग ते फडणवीस असू दे नाही तर आणखीन मंत्री असू दे, या सर्वांचा राग आहे. आणि मग महाविकास आघाडीच्या काळामध्ये जवळजवळ 100 ते 125 कोटी रुपयाचा निधी हा भास्कररावांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये मंजूर करून आणला होता. आणि मग हे मिंदू सरकार गेल्यानंतर
त्या ठिकाणी मिंदे सरकारने जे आमदार शिवसेनेबरोबर राहिले किंवा जे आमदार महाविकास आघाडीबरोबर राहिले, या सर्व आमदारांचा निधी हा या ठिकाणी गोठवला होता किंवा त्याला स्टे दिला होता. त्यानंतर जशा प्रकारे जसे मिंदे गटातले आमदार, मिंदे गटात काही आमदार होते त्यांच्या कामांचा स्टे उठवला. काल परवा अजित पवार गटात गेलेल्या आमदारांचा स्टे उठवला. परंतु ही जी शिवसेनेची काम करणारी काही मंडळी होती यांच्यावरचा स्टे त्यांनी उठवला नाही. आणि मग ही लढाई भास्करराव मुख्यमंत्र्यांना भेटले, उपमुख्यमंत्र्यांना भेटले, तिथल्या संबंधित बांधकाम मंत्र्यांना भेटले, परंतु ही सर्व मंडळी कोणी त्यांना दाद देत नव्हतं. शेवटी त्यांनी त्या विषयात कोर्टामध्ये दाद मागितली. कोर्टामध्ये जेव्हा काल परवा अजित पवारच्या गटातल्या लोकांचे स्टे उठवले गेले, त्यावेळेला पुन्हा जेव्हा युक्तिवाद झाला तेव्हा कोर्टाने त्या विरोधी गटातल्या म्हणजे सरकारी गटाच्या वकिलाला विचारलं की तुम्हाला असं वाटतं काय की जर तुम्ही ह्या कामांचा स्टे उठवला नाही तर भास्करराव तुमच्याकडे येतील का? त्यावर ते निरुत्तर झालं. कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट ते करू शकले नाहीत. आणि त्यावेळेला या सर्व कामांवरचा स्टे उठला. एकटा भास्करराव जाधवांच्या कामाचा स्टे नाही उठला, तर त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व महाविकास आघाडीतल्या कामगारांचा, सर्व आमदारांचा स्टे उठला आणि जवळजवळ 110 कोटीची कामं ही मंजूर झाली. त्यामुळं जो माणूस लढणार आहे, जो काम करणार आहे, त्याला कोणतीच अडचण येत नाही. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारे विकास कामांना अडचण येणार नाही. प्रेम करणारे सर्वच शिवसैनिक बंधू भगिनी, खऱ्या अर्थाने आज एका विशेष कार्यक्रमासाठी आपण इथपर्यंत जमलेलो आहोत. आज अख्ख्या भारतात दोनच गोष्टींची चर्चा होते. एक वर्ल्ड कपच्या मॅचची, रोज संध्याकाळी सगळेच आमचे तरुण असतील, बुजुर्ग असतील, सर्वच बसून वर्ल्ड कपची चर्चा करतायत. आणि दुसरी उद्धव साहेबांनी दिलेल्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाची. अख्खा भारत ह्या कार्यक्रमाची चर्चा करतोय, कारण पूर्ण भारतभर भाजप आदरलाय. मग ही चर्चा कशासाठी, ही चर्चा कोणासाठी, हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. एक नवीन सरकार स्थापन झालं, प्रत्येक जण आपण आशावादी होतो, हे सरकार आपल्यासाठी काहीतरी करेल. होतात ना असं आशावादी, अच्छे दिन आएंगे आएंगे आएंगे. 10 वर्ष झाले तरी पण आम्ही बोलतो आएंगे. आले का अच्छे दिन? एकाचे तरी 15 लाख आएंगे. आले का 15 लाख? इथे तुम्ही तर आमची लोक बसलेला आहात, शिवसेनेची लोक बसलेला, सामान्य नागरिक बसले आहेत. भाजपवाल्यांनी जरी इथे येऊन सांगितलं की माझ्या खिशात 15 लाख रुपये आले, तरी आपण त्यांचा जाहीर सत्कार करू. आहे का कोण इथे? त्यांचा जाहीर सत्कार करण्यासाठी आम्ही तयार आहोत, तुम्ही सत्कार घेण्यासाठी तयार आहेत असे कोण भाजपवाले इथे असतील, ऐकत असतील, तर त्यांना आमचं खुलं आव्हान आहे की आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू, फक्त तुम्ही हात वरती करा. दादा एकही नाही, इथे गपचूप ऐकणारे अनेक असतील. फक्त भाजपवालेच नाही, शिंदे गटवाले असतील, तुमचे नवीन राष्ट्रवादीवाले सुद्धा असतील. कारण त्यांनी इतकी भीती घेतलेली, जिथे जिथे असतील तिथे कोपरे. काल पण आमच्या संगमेश्वरमध्ये अनेक बैठका झाल्या. गपचूप कुठेतरी हॉटेलच्या टपरीत जाऊन बसायचं, वडापाव खायचं, नाटक करायचं, चहा पियाची नाटक करायचं, आणि कान कुठे लावायचे तर इथे लावायचे. आमच्या सभेकडे यांचे कान लागलेले असतात. मग तिथेच आमचा कुठला तरी कार्यकर्ता भेटला, त्याला विचारलं ऐकलंस काय? अगदी असं काय आपण नवीन कुठल्या तरी जगात आल्यासारखं कुठेतरी दाखवायचं, मला काय समजलं नाही, मी काय ह्याच्यातला नाही, असं कुठेतरी दाखवायचं. पण निरुत्तर, 100% निरुत्तर. जवळजवळ उद्धव साहेबांनी 50-100 प्रश्नांची एक प्रश्नावलीच आम्हाला सर्वांना दिलेली आहे. मग हे इथे ऐकायचं नाही, मग आपल्या घरी जाऊन सगळं विसरायचं आहे का? तर आजची ही होऊ दे चर्चा ही घराघरात पोचवायची आहे, ही प्रत्येक माणसाच्या हृदयात पोचवायची आहे. मग लहान असोत, मोठे असोत, वयोवृद्ध असोत, प्रत्येकाने चर्चा करणं गरजेचं आहे. मग मुद्दे कोणते? तर 2014चा 15 लाखाचा मुद्दा असेल. दुसरं काय आश्वासन दिलं होतं? काला पैसा वापस लाएंगे. एक तरी रुपया आला काय हो? एक तरी रुपया आला का परत?
पण आपण बघतोय गेले कित्येक वर्ष 10 वर्षामध्ये किती गुजराती व्यापारी भारत लुटून परदेशी स्थायी झाले. मग मोदी असतील, नीरव मोदी असतील, तुमचे किंगफिशरवाले कोण, माल्या, विजय माल्या, ललित मोदी, नीरव मोदी, मोदी आहेत हा सगळे. सगळे गुजराती बांधव आमचे निघाले. आणि दाऊद आणणार होते, आला का दाऊद? आपल्या जवळचेच आहेत, आले का? म्हणजे आणू तर शकले नाहीत कोणाला, पण जाणाऱ्यांची संख्या वाढत गेली. रोजगार देणार होते म्हणतात, 2 कोटी रोजगार दरवर्षी. किती? 2 कोटी रोजगार युवकांना देणार होते, 2 कोटी. मेक इन इंडिया आणलं, कधी गुंडाळलं समजलंच नाही. आज इंडियाचं मेक इन इंडिया एक नवीन आघाडी स्थापन झाली इंडिया नावाची, तर घाबरले. आता आम्ही भारत. ह्याच्या अगोदर तुम्ही भारतीय नव्हतात का? होतात ना, भारत माता की बोलाच आहेत ना. म्हणजे ह्याच्या अगोदर सुद्धा आपण भारतीय होतो. छत्रपती शिवाजी महाराज की हे बोलल्यावर प्रत्येकाच्या अगदी मनापासून छत्रपती शिवाजी महाराज की जय येतं. शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात बांधला का, हा एक प्रश्न आहे. जवळजवळ आजपर्यंत 400 कोटी रुपये खर्च झाले. दादा किती रुपये खर्च झाले? आणि 400 कोटीची एक वीट पण लावली गेली नाही. अशा ह्या सरकारचा आज खऱ्या अर्थाने त्यांना आज प्रश्न विचारण्याची ही वेळ आलेली आहे. आणि त्यासाठी फक्त शिवसैनिकांसाठीच नाही, फक्त आमच्यासाठीच नाही, तर सामान्य माणसासाठी आज उद्धव ठाकरे साहेबांचे जितके आपण आभार व्यक्त करू की त्यांनी आपल्या सर्वांना एक चांगलं व्यासपीठ, प्रत्येक घरात हे व्यासपीठ निर्माण झालेलं आहे. नक्कीच प्रश्न मी बोलत होतो, 2 कोटी नोकऱ्या तर दिल्या नाहीत, त्यावर आता 64,000 शाळा बंद करणार आहेत. किती? 64,000 शाळा. आम्ही पण जिल्हा परिषदेत होतो, पंचायत समितीत होतो. प्रत्येक वेळेला आमच्यासमोर याद्या यायच्या की 5 पटाच्या खालची शाळा बंद करा, 10 पटाच्या शाळा बंद करा. पण आम्ही कडाडून विरोध करायचो. कारण आम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या ज्या वेळेला अगदी शिवसेनेची सत्ता आल्यापासून 1990 पासून आपण बोलू दादा, आज इथे आमचे सर्व ज्येष्ठ शिवसैनिक बसलेले आहेत, ज्येष्ठ विभाग प्रमुख सर्व बसलेले आहेत. माझ्या वाडीत शाळा झाली पाहिजे हा किती हट्ट असायचा आहे ना दादा? प्रत्येकाचा हट्ट असायचा, माझ्या वाडीत शाळा झाली पाहिजे, माझ्या वाडीत अंगणवाडी झाली पाहिजे, माझ्या वाडीत स्ट्रीट लाईट आली पाहिजे. आणि ती गेल्या 1990 पासून ते आज तगायत फक्त शिवसेनेनेच ह्याची पूर्तता केलेली आहे. आम्ही सर्व ह्याचे साक्षीदार आहोत. जय. खऱ्या अर्थाने जर ह्या कोकणाचा विकास केला असेल तर शिवसेनेनेच केला आहे, ह्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. 2014ला काही जुमल्यांना आम्ही फसलो, सगळे फसले, तुम्ही मी सगळे फसलो. त्याच्यानंतर काही दिवस गेले, नोटबंदी आली, ते पण आम्ही स्वीकारलं. आम्हाला वाटलं काहीतरी नवीन अर्थतज्ञ आलेले आहेत, काहीतरी नवीन घडणार आहे. नवीन काय घडलं का? या सरकारचं या नोटबंदी मागचं कारण होतं ते फक्त ह्या काळ्या बाजार करणाऱ्यांना आश्रय देणे आणि गरिबाच्या कुठेतरी तोंडातली भाकरी खेचून घेणे. ह्याच्या पलीकडे आम्हाला नवीन काहीच मिळालं नाही. अशा ह्या सरकारला आज पुन्हा एकदा मला तुम्हाला विनंती करायची वाटेल की त्याचबरोबर पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, ते तलगेबुवांना बसायला दिलं काय? सहकारी बांधवांनो, आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी डॉक्टर उद्धवसाहेब ठाकरे यांनी होऊ द्या चर्चा हा संपूर्ण महाराष्ट्राला एक अभूतपूर्व असा एक कार्यक्रम दिला. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
या कार्यक्रमाला न भूतो न भविष्यती अशा प्रकारची गर्दी आणि तेवढ्याच प्रकारचा प्रतिसाद हा संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेला आहे. धडाका सुरू केला, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाषणं करायला सुरुवात केली आणि सर्वसाधारणपणे नका वाढव प्लीज, मी पाहिजे तसा व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतो. आणि म्हणून सर्वसाधारणपणे नरेंद्र मोदींच्या भाषणाला त्यावेळेला लाख लाख लोकांची गर्दी आपण सगळे बघत होतो. त्यावेळेला नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले नव्हते, परंतु ते पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. नका तलाव बाबा, बस असू दे. आणि म्हणून त्यांनी साधारणपणे 2-3 मुद्दे घेऊनच त्या काळामध्ये लोकांच्यामध्ये भाषणाची सुरुवात केली. महिलांपैकी वरती व्यासपीठावर कोण नाही हो? या अध्यक्ष, शहर अध्यक्ष, व्यासपीठावर महिला पाहिजेत ना. असं ते व्यासपीठावर आल्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे, एखाद्या हिरोसारखी व्यासपीठावर एंट्री करायचे आणि व्यासपीठावर आल्यानंतर लगेच असे डावात सगळ्यांना करायचे आणि मग सगळे मोदी 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 असं सगळ्या अख्ख्या देशात सुरू होतं की नव्हतं? मोदी मोदी म्हणजे नरेंद्र मोदी देशामध्ये पंतप्रधान व्हायच्या पूर्वी आपल्या देशामध्ये कुठल्याही मोठ्या नेत्याची सभा असली तर साधारणपणे वंदे मातरम वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जायच्या. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या वतीनं घोषणा देताना जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे की, अशा घोषणांचा गजर व्हायचा. परंतु 2014 साली वंदे मातरम म्हणून घोषणा देखील व्हायची बंद झाली आणि भारत माता की ही सुद्धा घोषणा व्हायची बंद झाली. फक्त मोदी 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 मोदी. हा देश जगामधला सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून असलेला हा देश आहे. सगळ्यात मोठी लोकशाही म्हणजे आपल्याला सांगतो थोडक्यामध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आपल्या भारतामध्ये आले होते, हिंदुस्थानामध्ये आले होते आणि हिंदुस्थानामध्ये आले असताना त्यांनी त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना एक पुस्तक दिलं. आणि आपण ज्या वेळेला एखाद्याला पुस्तक भेट देतो त्यावेळेला त्या पुस्तकावर एखादा संदेशपर वाक्य लिहितो, खाली आपली सही करतो आणि तारीख लिहून आपण पाठवतो. आणि म्हणून तशाच पद्धतीनं बराक ओबामानी तिथं एक पुस्तक दिलं आणि ते मनमोहन सिंगांच्या हातात दिलं आणि मनमोहन सिंगांच्या हातात देत असताना त्यांनी त्याच्यावर एक वाक्य लिहिलं होतं. वाक्य इंग्रजीत होतं. ते वाक्य असं होतं की जगामधली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात मोठी असलेली लोकशाही दुसऱ्या लोकशाहीला हे पुस्तक अर्पण करते, देते, म्हणजे देशाच्या पंतप्रधानांना देते. त्या मनमोहन सिंगांच्या बाजूला सीताराम येचुरी हे कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बसले होते आणि त्यांनी अरे कशाला हलवता रे? तुम्हाला मागे माझा आवाज येत नाहीये? येत नसेल तर प्लीज जरा इकडे या. येतोय ना? नका हलवू प्लीज, नका हलवू. आणि म्हणून सीताराम येचुरींनी लगेच सांगितलं की आपल्या देशातली लोकशाही ही सगळ्यात जुनी देखील नाही आणि सगळ्यात मोठी देखील नाही. त्यावेळेला ताबडतोब बराक ओबामा सावध झाले आणि त्यांनी सांगितलं, मी एक शब्द मागे घेतो, तो म्हणजे सगळ्यात मोठी लोकशाही हा शब्द मी मागे घेतो, कारण आमच्या देशापेक्षा सगळ्यात जास्त लोकसंख्या ही आपल्या हिंदुस्थानामध्ये आहे आणि म्हणून हा शब्द मागे घेतो. तात्काळ मनमोहन सिंगांनी सांगितलं, हा एक शब्द मागे घेऊन चालणार नाही, तर दुसरा शब्द सुद्धा मागे घ्यावा लागेल.
सगळ्यात जुनी लोकशाही. डॉक्टर मनमोहन सिंगांनी हे सांगितलं, आपण नीट माझ्या महिला भगिनी तर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत म्हणून त्यांच्याकरता म्हणून ही भाषणाची मी सुरुवात केली. अर्थात माझी भाषणाची सुरुवात मी कुठून करायची हे माझं काहीच ठरलेलं नसतं, पण आता मला विषय आठवला म्हणून मी सुरुवात करतोय. तर डॉक्टर मनमोहन सिंग तत्कालीन पंतप्रधान बळीराम गुजर त्यांनी असं सांगितलं की संख्येनं आमचा देश मोठा आहे म्हणून तुमची मोठी लोकशाही नाही. तुमच्या देशाला स्वातंत्र्य 1776 साली मिळालं. 1776 साली मिळालं, परंतु या तुमच्या देशामध्ये 1965 सालापर्यंत 1776 साली ज्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, ज्या देशामध्ये लोकशाही स्थापन झाली, त्या देशाला 1965 सालापासून सर्वांना मतदान करण्याचा सगळ्यांना अधिकार नव्हता. 1928 सालापर्यंत त्या देशामध्ये महिलांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. त्या देशामध्ये 1940 पर्यंत गोरा आणि काळा अशा प्रकारचा वाद होता. गोरा आणि काळा अशा प्रकारचा वाद होता. पण माझ्या देशामध्ये म्हणजे तुमच्या माझ्या देशामध्ये देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 साली मिळालं. आपली त्या ठिकाणी प्रजासत्ताक म्हणजे सत्य मिळालं ते 26 जानेवारी 1950ला झालं. प्रजासत्ताक देश म्हणून, राज्य म्हणून, घटना म्हणून. आणि पहिल्या दिवशी माझ्या देशामध्ये म्हणजे 1776 साली अमेरिका त्या ठिकाणी स्वतंत्र झाली, लोकशाही स्थापन झाली आणि त्यांच्या देशामध्ये सगळ्यांना मतदान देण्याचा अधिकार हा 1965 साली मिळाला. पण माझ्या देशाला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. त्याच दिवशी या देशातल्या सगळ्या लोकांना मतदानाचा हक्क मिळाला. म्हणून माझी लोकशाही मोठी आहे, म्हणून माझा देश मोठा आहे. इथं माझ्याकडं गोरा पांढरा काळा हा वाद नाही, गोर गरीब उच्च नीच हा भेदभाव नाही, श्रीमंत गरीब हा भेदभाव नाही. आणि म्हणून माझ्या देशाचा प्रमुख, मग तो देशाचा पंतप्रधान असेल नाहीतर राष्ट्रपती असेल, तो ज्या दिवशी मतदान केंद्रावर जाईल त्या दिवशी त्याला सुद्धा एकच मतदान देण्याचा अधिकार आहे. आणि या माझ्या पेडे गावातली सामान्यातली सामान्य माझी भगिनी बसली असेल तिला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही ही माझ्या भारताची आहे, माझ्या हिंदुस्थानची आहे. आणि मग बराक ओबामांना त्या विषयावर निरुत्तर व्हावं लागलं. त्यांना मान्य करावं लागलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना, पहिले देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या देशामध्ये सर्वांना समान अधिकार दिला, समान अधिकार दिला. आज ती लोकशाही अडचणीत आहे, आज ती लोकशाही अडचणीत आहे. हा एवढा मिळालेला तुम्हाला अधिकार आता हळूहळू एकाधिकार शाहीकडे संबंध चालायला लागलाय. मी फक्त या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन वन इलेक्शन असं तुम्हाला सांगितलं जातं. काय सांगितलं जातं की ह्या देशामध्ये निवडणुकांवर खर्च भरपूर होतो म्हणून एक देश एक निवडणूक कशी घेणार हो तुम्ही. आताच मला कोणीतरी इथं दाखवलं की ह्या तुम्हीच ना मागे बसल्यात त्या ह्या आमच्या गावच्या सरपंच आहेत म्हणून कोणीतरी सांगितलं. बरोबर आहे, यांची निवडणूक पण आमच्या खासदारकी बरोबर आणि आमदारकी बरोबरच होईल. हा राकेश मला वाटतं तुम्ही याच भागात आमचा निवडून दिलात, बरोबर ना रे. त्याची निवडणूक आणि ती देशाची निवडणूक एकत्र होईल. तुमच्या गावामध्ये सोसायटी आहे ना, त्याची निवडणूक आणि खासदारकी आमदारकी निवडणूक एकत्र होईल. तुमच्या शाळेमध्ये इथं गावामध्ये हायस्कूल आहे ना, त्याची उद्या जर निवडणूक असेल तर त्याची आणि सगळ्यांची निवडणूक एकच होईल. कुठली निवडणूक एक होणार आहे. एक देश म्हणजे वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक निवडणूक कशी होणार आहे. याचा अर्थ पांडुरंग येसरे खूप गंभीर आहे. पांडुरंग येसरे ना 15-20 वर्षांतरी मला दिसताय तुम्ही, ज्या आईला माझं आता लक्ष गेलं. आणि म्हणून याचा अर्थ खूप गंभीर आहे. आपल्याला काय सांगितलं जातं, आपल्याला सांगितलं जातं बघा
निवडणुकांच्यावर खर्च भरपूर होतोय, नरेंद्र मोदी एकच निवडणूक घेऊ इच्छितात, त्यामुळे त्यांच्या बाजूने सर्वांनी उभं राहिलं पाहिजे, ही घोषणा फसवी आहे. ही घोषणा फसवी आहे. या घोषणेच्या पाठीमागं खूप मोठं षडयंत्र आहे. या निवडणुकीनंतर जर या देशामध्ये पुन्हा जर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलं तर ह्या देशातली लोकशाही संपेल. एकटाच नेता आणि बाकी सगळे देश किंवा बाकी अशी अध्यक्ष पद्धत राजवट येईल आणि तुमचा माझा लोकशाहीचा हक्क संपून जाईल. हा धोका निर्माण झालेला आहे. हा धोका निर्माण झालाय आणि म्हणून ही लोकशाही वाचवायला हवी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना वाचवायला हवी. आताच मी मुंबईतून आलो. ज्या महाडचा 14 तळ्याचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलंय की मी कुठेही सत्याग्रह करू शकलो असतो, केवळ महाडमध्येच का केला तर महाडमध्ये मी सत्याग्रह एवढ्या करता केला की जो रयतेचा राजा ज्यांनी सगळ्या जाती धर्माच्या समाजातल्या लोकांना एकत्र घेतलं आणि इथं रयतेचं राज्य स्थापन केलं, त्या राजावर सुद्धा ज्या विचारांनी अन्याय केला तोच विचार आज माझ्या जातीवर अन्याय करतोय, म्हणून मला महाडला सत्याग्रह करावा लागला. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून संत गाडगेबाबा म्हणतात, संत गाडगेबाबा असं म्हणतात की जर भीम संपला तर देश संपला, भीम संपला तर संविधान संपलं, भीमाला सांभाळा म्हणजेच देश राहील. हे संत गाडगे बाबा सुद्धा म्हणतात. आणि म्हणून तुम्ही आम्ही यातून बोध घेण्याची गरज आहे. तुम्ही आम्ही यातून बोध घेण्याची गरज आहे. काय सांगितलं होतं 2014 साली? 2014 साली सांगितलं होतं इकडून त्यावेळेला असे नरेंद्र मोदी यायचे आणि या बाजूला अच्छे दिन आएंगे आएंगे म्हटलं की आमचा गोपी शेट्टी रेपळ उड्या मारायचा. पाय दुखतोय तरी मारायचा का नाही? मग लगेच इकडं अच्छे दिन ही माझी मोठी बहीण नुसती उड्याच मारायची, ऐकायचीच नाही कोणाला. मग इकडं आमचा हा बसलेलाच आहे विष्णू मेस्त्रींचा पोरगा. काय रे नाव तुझं? सरपंच होता तो. काय नाव तुझं? अरे तुझं नाव काय? हा, तू पण उड्या मारला होतास. नाही काय म्हणतोस? स्वतःचं नाव सांगत नाही. आणि मग हा पण उड्या मारायचा, आएंगे आएंगे. अरे कोणाला आएंगे? कधी आएंगे? कधी कोणी विचारलं अच्छे दिन आएंगे? त्यावेळेला नरेंद्र मोदींनी सांगितलं की नरेंद्र मोदी तेव्हा विचारायचे 60 साल में इस देश में कुछ हुआ है क्या? विचारायचे की नाही? सगळे म्हणायचे कुछ नाही हुआ. काँग्रेसनी सगळा पैसा खाल्ला. आपल्या नात्या गोत्यांची, चेल्या चपाट्यांची, सोयऱ्या पाहुण्यांची, नात्या गोत्याची फक्त सोय केली आणि सगळा पैसा परदेशात नेऊन ठेवला. बोलले की नाही? पाळा धन. आणि मग लगेच इकडे विचारायचे ह्या भावाला आमच्या, काला धन लाने का नाही लाने का? भावा कशाला नाही म्हणतोय? लाने का ला नाही का? काँग्रेसने खाल्लाय ना, काला धन लाने का. हे इकडं काला धन लाने. अनिल काय रे? आणि म्हणायचे काला धन लाने का, लाने का लाने का. मग लगेच आमची लोक म्हणायचे लाने का म्हणतोय, पुढं काय म्हणतायत ते बघूया. मग ते म्हणायचे काला धन लाने का तो रखने का कहाँ? तो हर एक के खाते में यूं ही 15-20 लाख रुपया रखने का. म्हणजे प्रत्येकाच्या खात्यात 15-20 लाख रुपये टाकायचे. बोलले का नाही? बोलले की नाही? घरादारातल्या म्हाताऱ्या तेव्हा लय खुश होत्या. म्हटल्या गरिबीत दिवस काढलं ग बाय. नवऱ्याच्या पाठीमागं पोराबालांना शिकवलं, मेल्याना शिक्षण दिलं, अंगावर कपडा नाही घेतला, नोकरी धंदा लावला, बायको करून दिली आणि आता बायकोच्या भोवतीच पिंगा घालतोय. मला विचारितच नाही. आता बघता माझं मोदी 15 लाख रुपये माझ्या खात्यात टाकणार नाही, व्याजावरच जगता. आता पोराची गरजच नाही. आणि म्हणून सगळ्यांनी खाती काढली. आता पेडे गावातल्या लोकांच्या खात्यात पैसे आले काय मला माहीत नाही. आलेत काय? इथं आमचे पांडुरंग पांडुशेठ कुंभार वारले बिचारे, त्यांची सुनबाई आली काय? कुठं आहे? पहिली सरपंच आम्ही केलेली. तुमचं नाव सुहासिनी ना? करेक्ट. हे मला वाटतं मला वाटतं
आणि मला वाटतं तुम्हाला आम्ही किती साली केलं हो अध्यक्ष आपला सरपंच 94-95ला बरोबर आहे. हे एकट्याच आमच्या पॅनलच्या निवडून पॅनल तेव्हा नव्हतं पण आमच्या बाजून आल्या होत्या. 8 विरोधी पक्षाच्या होत्या नाही का हो. अशी काही जादू केलेली ह्या सरपंच तशा बऱ्याच जादू करतो मी अजून पण काही कमी नाही मी. आणि म्हणून पांडुरंग बुवा नाही जया जोशी नाही आमच्या वरचे पेड्याचे सरपंच आमचे भाऊतोले सुरेश भाऊतोले कुठे असतात. पांडुरंग श्री तुम्ही दिसताय सुरेश भाऊतोले कुठे असतात. मुंबईला गेले असू दे तिकडे गेले तरी हरकत नाही. एकेकाळी माझ्या बरोबर होते. आपला प्रकाश काजवे कुठं कोणाबरोबर आहे. पावसकर कोणाबरोबर आहेत कुठं आहेत काय. पावसकर भाऊजी इस्त्री आहे काय अजून. आणि वरचा तो आपला मोहन वरच्या एकदम शेवटच्या टोकातल्या वाडीतला. अरे मोहन तर बघितलं मी इतक्या वर्षांनी. आणि म्हणून सगळी माणसं त्या काळामध्ये जीवाचं रान करत होती. आमचे मोरे ते टेलर मोरे त्यांचं नाव काय हे तलगे बुवा. हे तलगे बुवा आमच्या मी आता बघितले इतके वर्षांत मला वाटतं 25-30 वर्षांत मला वाटतं बघितले मी त्यांना. आमच्या बाळशेठ कुचेकरांच्या दुकानात होते. साधा माणूस पण त्याही काळाला भास्कर जाधव शिवसेनेत आहेत ना मग आम्ही सगळे शिवसेनेत. या लोकांच्यामुळे आप ते दिवस बघितलेले आहेत. आणि या लोकांच्या कष्टातून भाजपा पुढं आली. भाजप स्वतःच्या कर्तृत्वानं पुढं आली नाही मेहनतीनं पुढं आली नाही. शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाच्या अंगावर हजारो केसेस आणि हे मात्र अशा पद्धतीच्या थापा मारून पुढं आले. आणि मग 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खिशात टाकायचे. ते आले का तुम्हाला 15 लाख रुपये. भाजपवाल्यांच्या घरात आले तशी मला बातमी आहे. जरा बघा जरा एकदा त्यांच्याकडं भारीच उडायला लागलेत. नक्की. अरे मग माझ्यातली अजून काही जवानी कमी झाली असं वाटतं का काय तुम्हाला. घाबरू नका तुम्ही अजून आहे माझ्याकडे तेवढा आहे. आमचे विलासराव पण आहेत तिथं बसले जवळच आहेत आहे ना वालोप. आणि म्हणून मला तुमच्याशी भरपूर काही बोलायचं होतं. आणि म्हणून या सगळ्याच्या विरोधात लढला पाहिजे. आमच्या महिला भगिनी त्यावेळेला 22 रुपये सिलेंडरचा दर वाढला की भाजपवाल्या नुसते आंदोलन करायचे. आणि मग आमच्या ह्या सगळ्या बहिणी पण म्हणायच्या मेल्यांचं वाटोलं झालं लय महाग केली सिलेंडर. आमचे रिक्षेवाले त्यावेळेला रुपया किंवा 50 पैसे डिझेल पेट्रोलला वाढले की शिव्या द्यायचे. आता इथं बरेचसे रिक्षेवाले आहेत ना काय आता डिझेलचा दर आहे. बरोबर आहे ना. ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे तो 52 रुपये लिटर होता की नव्हता. त्यावेळेला आपला पेट्रोल किती रुपये होतं. पेट्रोल होतं 62 रुपये. आता झालं ना 110 रुपये. बाय गॅसचा सिलेंडर किती होता मावशे किती रुपये होता. 300 रुपये होता. 380 रुपये बरोबर आहे. आता म्हणतात काहीतरी 180 रुपये झाला. नाही काय झाला ना झाला काय 380 रुपये होता आता 180 रुपये झाला. का तर परवाच्या दिवशी दिवाळीला नरेंद्र मोदींनी बहिणींना भेट दिली 200 रुपये कमी केली. सगळा जुमला आहे सगळ्या थापा आहेत. तुम्हाला मी सांगतो तुमच्याकरता 200 रुपये कमी झालेले नाहीत. पण आज या देशामध्ये नरेंद्र मोदी असतील भारतीय जनता पार्टी असेल सातत्याने हिंदू मुस्लिम करतात. आणि त्याच्यामध्ये आपण गुंतून पडतो. मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. या देशामध्ये 140 कोटीपैकी जवळजवळ 115 कोटी हिंदू आणि बाकीच्या धर्माचे लोक आहेत. आणि जेमतेम 22 ते 25 कोटी हे मुस्लिम समाजाचे लोक आहेत. 22 ते 25 कोटी लोक हे मुस्लिम समाजाचे आहेत. आजच्या घडीला आपल्या रुपयामध्ये सौदी अरेबियाला 105 रुपयाला सिलेंडर मिळतो. जो 14 किलोचा आपल्याकडे आहे ना तो सिलेंडर LPGचा 105 रुपयाला मिळतो. तो सिलेंडर लिबियाला 120 रुपयाला मिळतो. तो सिलेंडर इराणला 126 रुपयाला मिळतो. आणि तो सिलेंडर आजही पाकिस्तानला 389 रुपये मिळतो. किती. आणि आपल्याकडं तो सिलेंडर 1180 रुपयाला. बरोबर आहे की नाही बरोबर. हे चारी देश मुस्लिम आहेत. मुस्लिम लोकसंख्या असलेले हे देश आहेत. त्या देशामध्ये एवढे कमी आहेत. आणि मग आमच्या देशात सारखं हिंदू मुस्लिम चालतं. 1200 रुपये 105 रुपये त्या देशामध्ये आणि 1200 रुपये आपल्या देशामध्ये. आपल्याकडे हिंदू जास्त आणि मुस्लिम कमी. मग जास्त त्रास कोणाला होतोय
कोणाला होतोय? बरोबर आहे ना? आणि म्हणून हिंदूंनाच जास्त त्रास होतोय. डिझेल पेट्रोल सुद्धा जास्त हिंदूंनाच होत आहे. महागाईचा फटका तुम्हालाच बसतोय. कोणाला बसतोय महागाईचा फटका? तुम्हालाच बसतोय ना? का एका ठराविक समाजाला बसतोय? ठराविक समाजाला बसत नाहीये. सगळा फटका हा आपल्याला बसतोय. आणि म्हणून हिंदू मुस्लिम वगैरे ह्या वादात फक्त आपल्याला अडकवून ठेवलं गेलं आणि प्रत्यक्षपणे विकासापासून दूर नेण्यात आलं. 1925 साली या देशामध्ये यांच्या मातृसंस्थेचा त्या ठिकाणी स्थापना झाली. या देशात 2 विचार पहिल्या दिवसापासून भांडतायत. एक विकास करण्याकरता आणि दुसरा विकास नाही झाला म्हणून तुमचं त्या ठिकाणी नाराजी व्यक्त करण्याकरता. अशा पद्धतीने ह्या देशामध्ये काम चाललंय. आणि म्हणून त्याला शह द्यायचा आहे. त्याला शह द्यायचा आहे. उद्धव साहेबांनी पाठवलंय तुम्हाला सर्वांना. कशाला पाठवलंय? कोरोनाच्या कालावधीमध्ये उद्धव साहेबांनी काम चांगलं केलं होतं की नव्हतं केलं होतं? का नाही केलं होतं? उद्धव साहेबांनी इतकं चांगलं काम केलं, इतकं चांगलं काम केलं, बिचारांना सत्तेवरनं खाली खेचलं. आपले चोर आहेत ना. काय एकनाथ शिंदेना कमी केलं होतं उद्धव साहेबांनी? काय केलं? काय होतं? एकनाथ शिंदेना 2 नंबरची पोझिशन राज्यामध्ये दिली आणि गेल्या कित्येक वर्षामध्ये नगर विकास खात्यासारखं खातं हे एकनाथराव शिंदेना दिलं होतं की नव्हतं दिलं? जे रामदास कदम बाजूला सकाळ संध्याकाळ उद्धव साहेबांना शिव्या देतात. 32 वर्ष उद्धव साहेबांनी त्यांना आमदारकी दिली. त्याच्यामध्ये राज्यमंत्री केलं, कॅबिनेट मंत्री केलं, पक्षाचा नेता केला. 2 वेळा 12 वर्षे विधान परिषदेवर नेलं आणि त्यांच्या मुलग्याला सुद्धा पुन्हा आमदारकी दिली का नाही दिली? तरी सुद्धा त्यांना ते शिव्या देत आहेत. आपल्या जिल्ह्याचं फक्त उदाहरण देतो. काय उदय सामंतला उद्धव साहेबांनी कमी केलं? उद्धव साहेबांनी त्यांना आपल्या पक्षात घेतल्यानंतर म्हाडाचं चेअरमन पद दिलं होतं की नव्हतं दिलं? त्यांना कॅबिनेट मंत्री केलं की नाही केलं? मला घरात बसवून ठेवला की नाही ठेवला? पण मी आहे ना इथं. या सगळ्यांना हे दिलं आणि तरी सुद्धा यांनी उद्धव साहेबांचं सरकार पाडलं. काल परवा शरद पवार साहेबांचे लोक शरद पवार साहेबांना सोडून गेले. काय शरद पवार साहेबांनी कमी केलं? काही कमी केलेलं नाही. शरद पवारनी सुद्धा या लोकांना भरभरून दिलं, उद्धव साहेबांनी सुद्धा भरभरून दिलं. आणि म्हणून कधीतरी म्हणता येतं की देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. अरे तुम्हाला 1000 हाताने दिलं पण तुमची झोळी जुबळी आहे. आता मला तुम्हाला विनंती करायची आहे की निवडणुका कधी होऊ दे, पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, काँग्रेस असेल, यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा आणायचं. हे आणण्याकरता म्हणून ही होऊ द्या चर्चा. ही चर्चा या ठिकाणी आहे. आणि म्हणून बराच वेळ झालाय. हा राकेश समजा इतका हुशार असेल असं मला वाटलंच नव्हतं. मला सावधच राहायला हवं तुझ्यापासून. हो, कारण आजच्या सभांना मी येणार होतो पण मी पनवेल जवळ आलो आणि आपले पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी मला परत मागे बोलवलं. 2:35 बरोबर मी मातोश्रीवरून बांद्र्याला बाहेर पडलो. पाडल्याबरोबर आमचा चलाक तालुका प्रमुख त्याला फोन केला. बाबा रे हे असं आहे, आता 2:35 झाले, काही झालं तरी मी 9 वाजल्याशिवाय पोहोचू शकत नाही. इतके तास लागतात तुम्हाला माहिती आहे. तो म्हणाला ठीक आहे मी आमचं आटपून घेतो. राकेशने आपलं सुरू केलं, काय पण करा या. म्हटलं पनवेलला येईपर्यंत मी सांगू शकत नाही कारण पनवेलपर्यंत किती ट्रॅफिक आहे आपल्या हातात काही नसतं. पनवेलला आल्याबरोबर त्याला मी सांगितलं मी काही करून 7:15 वाजेपर्यंत पोहोचतोय. तो म्हटला मग 8 वाजता आलात तरी चालेल, मी सभा चालू होतो. आणि मग 6:15 वाजल्यावर सुधीर भाऊला पुढं या, लवकर या. अरे मी काय चहा प्यायला बसलोय, मी काय जेवायला बसलोय का मी माझ्या घरात आहे? प्रवास शेवटी करणार कसा करणार? अरे तुम्हाला जर थांबायचं नव्हतं, एवढ्या लवकर सभा करायची तर मला माझा जीव धोक्यात कशाला घातलात? प्रत्येक गाडीला आडवी मार, इकडं मार, तिकडं मार. 4-4.25 तासात मी आलो पण मला माहित होतं माझ्या जीवाला काही होणार नाही. तुमचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी आहेत. त्याही वेळेला होते आणि आजही आहेत आणि भविष्यात सुद्धा राहतील का नाही राहतील? काय करायची का लढाई पुन्हा? उतरायचं काय मैदानात? उतरायचं काय?
आहात काय तयार? पैशाचा नुसता पाऊस पडेल, धो 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 पडेल, चालेल? त्याला पुरे पडाल? नाही पडणार ना? अरे त्या पैशाला काय विकली जातील काय कोण? 50 खोक्याला 50 खोके, तसं काय व्हायचं नाही ना, नाही तर माझं ओके करून टाकाल. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा मैदान उतरायचं. काय हो, अशा एकानं उभं राहा, एकानं चला. त्या काळामध्ये राज्याची परिस्थिती एवढी चांगली नव्हती, बरोबर? देशाची परिस्थिती चांगली नव्हती. आज ज्या विकासाच्या बातम्या मी रोज वाचतो, बरोबर आहे ना? इकडे हे झालं, तिकडे झालं. एकानं उभं राहून सांगावं, एकानं, की अशी एक वाडी, एक गाव भास्कर जाधवनी त्यावेळेला विकासाचं काम केलं नाही, अशी एक वाडी, एक गाव सांगा. चला, आहे कोणाची हिंमत? सांगू शकतो का? नवी पिढीला माहीत नाही, कदाचित 20 वर्ष आता मध्ये गेलेत. मध्ये हे गेला, पूल गेला होता. हा काय माझ्या मतदारसंघात येत नाही, पण मतदारसंघाचा संबंध काय येतो? तो पुन्हा उभा करावा यंत्राचा. तेव्हा सभागृहामध्ये मी भांडत होतो, बघितलं की नाही तुम्ही? आज पेड्याचे MIDCशी वाद आहे, घाटाचा वाद आहे, देवस्थानचा वाद आहे. आता मी इथला आमदार नाही ना, तरी पण सभागृहामध्ये चंद्रकांतदादा पाटील ज्यावेळेला महसूल मंत्री होते आणि त्यावेळेला सेक्रेटरी आताचे जे निवृत्त झालेले CS मुख्य सचिव श्रीनिवासन होते, त्यावेळेला सभागृहामध्ये इथला तोडगा मीच काढला होता ना. आज कोळकेवाडी बावा इथं राकेश आमचा आहे, राकेशच्याकडे ती पावती असेल, यादी असेल, भारी एंगेज दिसतोय ती असेल. 27 गावांनी 32 गावं कोयनेच्या धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी आणण्याकरता त्याच्यामध्ये पुढाकार सुद्धा माझाच आहे ना हो, का नाही आहे? हा इथं रेल्वे स्टेशनच्या समोरचा पूल कोणाच्या कारकिर्दीत झाला? नाईक कंपनीजवळचा पुलाला पैसे कोणी दिला? नगरविकास मंत्री असताना. पण माझ्या आयुष्यामध्ये कधी मी हे केलं, मी ते केलं, ते कधी वाचलं तुम्ही? कधी उद्घाटन भूमिपूजन मी करत होतो? त्यामुळे विकास मी करू शकतो का नाही करू शकतो? आणि परवा तुम्ही बघितलं ना, सरकारला नमवलं ते. आज गेलो होतो अधिकारी असे करत होते सारखे, साहेब सांभाळून घ्या. बोलो तुम्हाला खेचतो दादा परत कोर्टात, थांबा तुम्हाला दाखवतो म्हटलं.